केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारसं यश मिळालं नाही। आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा नेमका कोणता कानमंत्र देतात हे पाहावं लागेल। अंबाबाईचं दर्शन घेऊन ते पश्चिम महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी या मेळाव्याच्या तयारीची पाहणी देखील केलेली आहे। धनंजय महाडिक यांच्याशी यावेळेला संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे तो घेतला जाणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला महायुतीला फारसं यश आहे ते मिळालेलं नाही आणि यावरच आता या संवाद बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, मार्गदर्शन आहेत ते करणार आहेत। साधारण 5:30 वाजण्याच्या सुमारास अमित शहा हे कोल्हापूरमध्ये दाखल होतील। करवीर निवासीने अंबाबाईचं दर्शन घेतील आणि त्यानंतर या ठिकाणी महासैनिक दरबार हॉल आहे या ठिकाणी येऊन पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांशी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद आहेत ते साधणार आहेत। विधानसभेला नेमकं कशा पद्धतीने सामोरं जायचं या संदर्भातलं मार्गदर्शन देखील या ठिकाणी अमित शहा करणार आहेत। कारण एकूण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास 58 जागा आहेत आणि या 58 जागेमध्ये आत्ताच्या घडीला जर बघितलं तर केवळ 17 आमदार आहेत ते भाजपचे आहेत। त्यामुळे हा आकडा वाढवण्यासाठी अमित शहा आता नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। राज्यातील भाजपचे जे सगळे प्रमुख नेते आहेत ते या मेळाव्याला या कार्यकर्ता संवाद याला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे अमित शहा आज पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।